मराठा आंदोलकांवरील प्रलंबित खटले मागे घेण्याची कार्यवाही संथ गतीने 2 वर्षात 826 पैकी फक्त 86 गुन्हे मागे। शासकीय मालमत्तेचे नुकसान, पोलिसांवर हल्ल्याप्रकरणी गुन्हे दाखल। 2023 मध्ये एमपीएससी मध्ये पीएसआय परीक्षेत महाराष्ट्रात मुलींमध्ये पहिल्या आलेल्या अश्विनी केदारी यांचा मृत्यू। हीटरचं गरम पाणी अंगावर पडल्यामुळे जखमी केदारी यांच्यावर उपचार सुरू होते। कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर भयानक दृश्य समोर। मिरवणुकीनंतर 10 ट्रॉली चपला आणि कचऱ्याचा खच। देशात पहिल्यांदाच डिजिटल जनगणना होणार। 2026-27 काळामध्ये 2 टप्प्यांमध्ये जनगणनेची प्रक्रिया पूर्ण करणार। देशभरात जवळपास 34 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती। मुंबईमध्ये सर्व वातानुकूलित लोकल धावण्याचा मार्ग मोकळा। 2856 एसी लोकल डब्यांची खरेदी प्रक्रिया सुरू। एनआयएचे देशभरात 22 ठिकाणी छापे। जम्मू काश्मीरमध्ये 9 ठिकाणी, उत्तर प्रदेशमध्ये 2, महाराष्ट्रात 1 आणि बिहारमध्ये 8 ठिकाणी छापेमारी। अंतर्गत सुरक्षेशी संबंधित प्रकरणात छापेमारी असल्याची माहिती।